शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSF कंपनीच्या स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या तणांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, BSF ही जगभरात काम करणारी कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच त्यांचे प्रोडक्ट व क्वालिटी अतिशय जबरदस्त आहे. तर आज आपण त्यांच्या स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, BSF कंपनीच्या स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो, तर यामध्ये पेंडामिथिलिन 38.7% आपल्याला CS म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, CS म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन. तर कॅप्सूल सस्पेन्शन या तंत्रज्ञानाचा वापर स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकामध्ये केला आहे, जे मातीमध्ये एकसमान पसरते व बाष्पीभवनामुळे होणारे जे काही आपले नुकसान आहे ते कमी करण्याचं काम करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे निवडक उगवणीपूर्व तणनाशक आहे, जे तणांतील मायटोसिस म्हणजे पेशी विभाजन थांबवते. तसेच हे तणांच्या मुळे व बियांमध्ये शोषले जाते व त्यांच्या मायक्रोट्युब्युल्सला नष्ट करून हे आपल्याला तणांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती आपल्याला काय फायदेही मिळत असतात, तर आपल्याला याचं कॅप्सूल सस्पेन्शन असल्यामुळे आपल्याला दीर्घकाळ तणांवरती नियंत्रण मिळत असते. त्याच पद्धतीने एक समान जे काही तण आहे ते तण नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळत असते. तसेच याचा वापर आपण उगवणीपूर्व जर केला तर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सोयाबीन, कापूस, मिरची, कांदा, शेंगदाणा, मोहरी आणि जिरे या पिकामध्ये आपण स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला कोणकोणत्या तणांवरती नियंत्रण देत असते, तर वार्षिक गवतामध्ये जर बघितलं तर क्रॅबग्रास, फॉसिटेल आणि गूसग्रास तर याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. त्याच पद्धतीने रुंद पानांच्या तणांमध्ये पिगवीड आणि जंगली तांदूळ याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तर शेतकरी मित्रांनो, तर आता तुम्हाला मी हा जो काही फोटो दाखवलेला आहे, तर या तणांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी स्टॉम्प एक्स्ट्रा हे तणनाशक करत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, स्टॉम्प एक्स्ट्राचे आपण प्रमाण काय घ्यावे? जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 600 ते 700 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसंच याचा वापर आपण कधी करावा? तर पीक लागवडीच्या आधी आपण जर का मोकळ्या रानामध्ये फवारणी केली तर आपल्याला तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले निवडक उगवणीपूर्व तणनाशक आहे, जे वार्षिक व रुंद पानांच्या तणांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तरी कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSF कंपनीच्या स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.